हॅलो एवढे वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. वलय अस्ति. आता वलय अस्ति सुद्धा श्लोक केलेले. याला जर बघितलं तर पार्श्व पृष्ठसु वलय अस्ति शुश्रूषारिस्थानमधून केलेले पार्श्वपृष्ठसु वलय. वलय म्हणजे वर्तुळाकार किंवा अर्धवर्तुळाकार असणारी अस्थिंना आपण वलय अस्ति म्हणतो. कर्व्ड बोन्स, राऊंड बोन्स किंवा रिंग बोन्स वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. आणि हमखास पेपरमध्ये विचारतात तर कशेरुका म्हणजे वर्टिब्रे आणि परशुका म्हणजे रिप्स हे कोणत्या पद्धतीचे एक्झाम्पल आहेत म्हणून MCQ मध्ये विचारतात, तर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर फिफ्थ येते ते म्हणजे नलक अस्ति. नलक अस्ति यालाच आपण लॉंग बोन्स असे म्हणतो. याच्यासाठी सुद्धा श्लोक आहे. शेषानी नलक संज्ञानी. इतर 4 प्रकारचे अस्ति सोडून जे 5वा अस्ति आहे त्याला आपण नलक अस्ति म्हणतो. हे नलक अस्ति नलिकेप्रमाणे असतात आणि यामध्ये पोकळी असते. ही अस्ति नलिकेप्रमाणे लांबट असतात आणि यामध्ये आकाराचे मोठे असतात आणि यामध्ये नलिकेप्रमाणे पोकळी असल्यामुळे त्यामध्ये अस्थिमज्जांचे ते रक्षण करतात. अशा पद्धतीने त्यांचे फंक्शन सांगितलेले आणि तेच शाखा प्रदेशीय असतात. आता याचे जर एक्झाम्पल जर बघितले तर यामध्ये एक्झाम्पलचं प्रगंड अस्ति म्हणजेच ह्युमरस आणि उर्व अस्ति फिमर आणि त्या पद्धतीनेच अक्षका अस्ति क्लॅविकल. क्लॅविकल मीन्स ब्युटी बोन. हे ब्युटी बोन हमेशा MCQ मध्ये येते, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 6वा एक अस्ति सांगितलेले ते म्हणजे अन्व अस्ति. आता अन्व अस्ति जर बघितलं मित्रांनो हे इतर आचार्यांनी सांगितलेलं नाही, परंतु सुश्रुतांनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्यांना असे म्हणतात की या प्रकारचे अस्ति हे आकाराने लहान असतात आणि म्हणून त्यांना अन्व अस्ति म्हणतात, म्हणजेच शॉर्ट बोन्स. आणि हे याचे एक्झाम्पल जर बघितले तर याचे एक्झाम्पल त्यांनी सांगितलेले की मणिबंध, रिस्ट, गुल्फ, अँकल आणि कुरच्या अस्ति, कार्पल बोन्स किंवा टार्सल बोन्स अशामध्ये ते स्वरूपामध्ये आढळतात. हे जर समजा तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आता हे सर्व जे वेगवेगळे प्रकारचे आहेत त्यांच्यासाठी मी एक ट्रिक बनवलेली आहे, तर ते ट्रिक काळजीपूर्वक आहे का. आता हे बघा मित्रांनो, जे कवी लोक असतात ते प्रेमामध्ये पागल असतात आणि ते पागल असल्यामुळे ते काय करतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कविता आठवते आणि म्हणून ते आपले जे कवी लोक असतात ते तरुण एजमध्ये असतात. म्हणून त्यांनाच आपण काय म्हणतो, इथं ट्रिक मी अशी बनवली. तर हे बघा, यामध्ये क पासून कपल असती, व पासून वलय असती, त पासून तरुण असती, र पासून रोचक असती आणि न पासून नलिका असती. अशा पद्धतीने ही 5 असती लक्षात ठेवायचे आणि तेच तुमच्या SCQ मध्ये फिक्स करायचे. अशा पद्धतीने हे डिफरंट काइंड्स ऑफ अस्ति आहेत. आता समोर आपल्याला अस्थिंची संख्या सांगितलेली आहे, ते अस्थिंची संख्या आपण बघूया. आता आपल्याला समोर एक मस्ट नो पॉईंट आहे, अस्थिंची संख्या. ते